ॲस्पिरंट्स, मी मिथून भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑक्टोबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे महत्त्वाच्या निधन वार्ता. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली व्यक्ती ज्यांचं निधन झालेलं आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे. अलीकडच्या काळामध्ये जेव्हा आपण क्रिकेट बघतो तेव्हा आपण बरेच गोलंदाज, बरेच बॅट्समन आपल्याला माहीत असतात, परंतु त्या काळामध्ये एका भारताच्या गोलंदाजानं सगळ्या प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजांना हैराण करून ठेवलं होतं. अशा व्यक्तीचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. त्या काळात त्यांचं नाव खूप गाजलेलं त्या ठिकाणी होतं. आत्ताच्या पिढीला कदाचित त्यांचं नाव माहीत नसेल, पण बिशन सिंग बेदी हे भारताचे एक प्रमुख लेफ्ट हँडेड स्पिनर जे होते त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये मोठे मोठे कॉलम्स देखील त्यांच्याबद्दल लिहून आलेले होते. त्यामुळं पुढच्या काळामध्ये यांच्याबद्दल प्रश्न विचारण्याची शक्यता थोडी जास्त आहे. कशा अँगलनी प्रश्न विचारले जातील हे पण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. बघूया आपण बिशन सिंग बेदी कोण होते. सो बिशन सिंग बेदी यांचं निधन झालेलं आहे. त्यांची ओळख जर सांगायची असेल तर ते भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ते एक लेफ्ट हँडेड स्पिनर होते, म्हणजेच आपण त्याला डावखुरे फिरकीपट्टू असं देखील म्हणू शकतो. सो बेसिकली त्यातला हा लेफ्ट हँडेड शब्द महत्त्वाचा आहे आणि ते एक स्पिनर होते हे लक्षात ठेवा. आयोगाने जर प्रश्न विचारलं की ते एक वेगवान गोलंदाज वगैरे होते असं काहीतरी स्टेटमेंटमध्ये टाकू शकतात, तर ते एक लेफ्ट हँडेड स्पिनर होते, डावखुरे फिरकीपट्टू होते. हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. टोटल 1966 ते 1979 याशी त्यांची क्रिकेट कारकीर्द राहिलेली आहे. एकूण जर बघितलं तर कसोटीमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर 67 सामने खेळले आणि 266 विकेट्स त्यांनी मिळवल्या. एक दिवसीय क्रिकेट सामने टोटल 10 खेळले आणि त्याच्यामध्ये 7 विकेट्स त्यांनी घेतलेल्या आहेत. आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ते 370 सामने खेळले आणि त्याच्यामध्ये 1560 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. दोन गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या. कसोटीमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर 266 बळी घेतलेले आहेत आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 1560 बळी त्या ठिकाणी घेतलेले आहेत. फक्त 67 कसोटीमध्ये त्यांनी हा एवढा मोठा आकडा त्या ठिकाणी गाठलेला आहे. ओके, यस. नंतर 1966 मध्ये वेस्ट इंडिज संघाविरुद्ध खेळत असताना त्यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण त्या ठिकाणी केलं. कसोटीमध्ये टोटल 14 वेळा 5 बळी त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत, तर एकदा त्यांनी 10 बळी घेण्याची देखील किमया त्या ठिकाणी केलेली आहे. जेव्हा ते क्रिकेटमधून रिटायर्ड झाले तेव्हा त्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक निवड समितीचे सदस्य म्हणून देखील त्या ठिकाणी काम केलेलं आहे. सो जसं आता राहुल द्रविड आपल्या भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक आहे, तसेच ते देखील एकेकाळी भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. दिल्लीचा जो काही रणजी संघ आहे त्या रणजी संघाचे कर्णधार म्हणून त्यांनी आपला कार्यभार पाडलेला होता. नंतर पद्मश्री आणि CK नायडू जीवन गौरव पुरस्कार देखील त्यांना त्या ठिकाणी मिळालेले होते. ओके, सो असे हे बिशन सिंग बेदी त्या ठिकाणी आहेत, अतिशय महत्त्वाची व्यक्ती. त्याच्यानंतर पुढची व्यक्ती देखील महत्त्वाची आहे. त्यांचं नाव आहे मनोहर सिंग गिल, पण वर्तमानपत्रांमध्ये MS गिल या नावाने त्यांचं आलेली होती बातमी. ओके, सो हे MS गिल कोण होते तर देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त. लक्षात ठेवा, 1996 ते 2001 या कालावधीसाठी ते चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांच्याच कार्यकाळामध्ये देशामध्ये पहिल्यांदाच EVM मशीनद्वारे त्या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली होती. आपण त्याला EVM म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. त्याच्यापूर्वी बॅलेट पद्धतीने मतदान होत होतं, परंतु त्यांच्याच कार्यकाळामध्ये देशात EVMच्या माध्यमातून मतदान त्या ठिकाणी सुरू झालेलं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जेव्हा 2001 मध्ये ते मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून देशाचे रिटायर झाले, त्याच्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि राजकारणात प्रवेश करणारे देशाचे पहिले माजी मुख्य निवडणूक आयुक्त त्या ठिकाणी होते. सो मोस्ट ऑफ द टाइम्स हे जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत ते शक्यतो जात नाहीत, परंतु हे पहिले माजी मुख्य निवडणूक आयुक्त होते ज्यांनी राजकारणात प्रवेश त्या ठिकाणी केला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पंजाब राज्यातून ते 2 वेळा राज्यसभा खासदार होते. 2004 ते 2010 आणि 2010 ते 2016 या कालखंडात ते पंजाब राज्यातून राज्यसभेवर खासदार त्या ठिकाणी होते. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री, केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. नंतर त्यांना 2000 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं. हा पुरस्कार महत्त्वाचा आहे कारण देशाचा हा दुसरा नागरी सन्मान त्या ठिकाणी आहे. काही पुस्तकं पण त्यांनी लिहिलेली आहेत. हिमालयन वंडर, टेल्स फ्रॉम द हिल्स, ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ज, अ केस स्टडी ऑफ पंजाब, अशी काही पुस्तकं त्या ठिकाणी आहेत. सो आयोग तुम्हाला इथं प्रश्न विचारू शकता की मनोहर सिंग गिल यांचं नुकतंच निधन झालं,
ते खालीलपैकी कोणत्या पदावर त्या ठिकाणी होते? ते देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त होते. ओके, राजकारणामध्ये पण ॲक्टिव्ह त्या ठिकाणी होते. ओके, येस. नंतर आहेत ॲन राईट. बऱ्याच वेळा तुम्ही ह्यांचा संदर्भ वाचलेला नसेल किंवा तुम्ही जी काही मॅगझिन्स पुस्तकं वाचत असाल त्यांच्यामध्ये हा संदर्भ वाचला नसेल, परंतु लोकसत्तामध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांच्याबद्दल थोडं लिहून त्या ठिकाणी आलेलं होतं. आपण त्यांच्याबद्दल बघूयात. सो ॲन राईट कोण आहेत? तर भारतातील हा एक वन्यजीव छायाचित्रकार त्या ठिकाणी आहेत. वन्यजीव छायाचित्रकार म्हणजे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स, म्हणजे जंगलामध्ये जाऊन जे काही प्राणी वगैरे आहेत त्यांचे फोटो काढणारी व्यक्ती आहे त्याला आपण वन्यजीव छायाचित्रकार म्हणतो. आणि वन्यजीव संरक्षक देखील त्या ठिकाणी होत्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारतामध्ये वन्यजीव चळवळीचा पाया रोवण्यामध्ये त्यांची मोलाची भूमिका होती. कारण पुढे आपण बघणार आहोत त्या टायगर टास्क फोर्सच्या सदस्य देखील होत्या. जे काही टायगर फोर्स टास्क फोर्स स्थापन करण्यात आलं होतं भारतामध्ये प्रोजेक्ट टायगरसाठी, त्याच्या मेंबर देखील त्या ठिकाणी होत्या. जागतिक वन्यजीव निधीची स्थापना भारतामध्ये करण्यासाठी त्यांचं योगदान त्या ठिकाणी राहिलेलं होतं. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विश्वासू सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. भारताच्या टायगर टास्क फोर्सच्या सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे 1972 मध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणजे कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. नेदरलँडचा ऑर्डर ऑफ द गोल्डन आर्क हा पुरस्कार मिळालेला आहे. ब्रिटन सरकारचा ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर आणि एमी नावाचा पुरस्कार देखील त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. सो अशा ॲन राईट बेसिकली वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनच्या संदर्भात त्यांचं कार्य होतं. भारतामध्ये जे काही प्रोजेक्ट टायगर स्थापन करण्यात आला त्याच्यापूर्वी जे काही टायगर टास्क फोर्स होता त्याच्या फोर्सच्या सदस्य देखील होत्या. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्लागार म्हणून देखील काम केलेलं आहे. नंतर याच्यावरती प्रोबॅबिलिटी जास्त आहे की आयोग प्रश्न विचारेल. कार्तियानी अम्मा यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे वय वर्ष 101 असताना. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे जे काही कार्तियानी अम्मा आहेत त्यांच्याबद्दल काय विशेष आहे? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना माहीत आहे, केरळ हे सर्वात जास्त साक्षरता असलेलं देशातलं राज्य आहे. केरळ राज्यानं राज्यातील प्रौढ साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी अक्षर लक्षण नावाचा एक कार्यक्रम सुरू केला होता. त्याच्यामध्ये जे काही प्रौढ लोक आहेत त्यांना साक्षर बनवण्याचं टार्गेट त्याच्यामध्ये ठेवण्यात आलं होतं. आणि या अक्षर लक्षम प्रौढ साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत त्यांनी वयाच्या 96व्या वर्षी शाळेत प्रवेश घेतला आणि त्या ठिकाणी शिक्षण प्राप्त केलेलं होतं. मी म्हणतोय की या जेव्हा लोक आपल्याला वाचण्यामध्ये येतात तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याकडून यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे की आपण कुठल्याही काळामध्ये गिव्हअप करण्याची मानसिकता ठेवली नाही पाहिजे. वयाच्या 96व्या वर्षी जर ह्या आजीबाई शिक्षण घेत असतील तर आपल्यासाठी नक्कीच हे मार्गदर्शक ठरणार आहे की आपल्याला बऱ्याच वेळेला आपण स्पर्धा परीक्षा करत असताना किंवा कुठल्याही परीक्षेची तयारी करत असताना फार मोठे प्रॉब्लेम्स येत असतात. आपण म्हणत असतो की वय झालेलं आहे, कॉम्पिटिशन वाढलेले आहे, त्यामुळे आपण बरीच रिझन्स त्या ठिकाणी देत असतो. पण वयाच्या 96व्या वर्षी कार्तियानी अम्मा अक्षर लक्षम नावाच्या केरळ राज्याच्या प्रौढ साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत त्या ठिकाणी ॲडमिशन घेतात, बेसिक एज्युकेशन पूर्ण करतात. इथंच त्या थांबत नाहीत तर वयाच्या 96व्या वर्षी त्या राज्यात पहिल्या देखील आलेल्या आहेत या प्रौढ साक्षरता अभियानामध्ये. ओके, दुसरी गोष्ट महत्त्वाची गोष्ट, पोस्टर गर्ल म्हणून देखील त्या प्रसिद्ध आहेत. कॉमनवेल्थचं जे काही लर्निंग गुडविल अँबॅसेडर आहेत ते त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना 2019 मध्ये नारी शक्ती पुरस्कार देखील त्या ठिकाणी देण्यात आलेला होता जो केंद्र सरकारकडून देण्यात येतो. आणि त्यांच्या जीवनावर आधारित एक डॉक्युमेंटरी देखील बनवण्यात आलेली आहे, त्याचं नाव आहे बेअर फूट इम्प्रेस. ओके, महत्त्वाची गोष्ट आहे. सो दोन गोष्टी लक्षात ठेवा, कार्तियानी अम्मा कोणत्या राज्याच्या होत्या किंवा त्यांचं वैशिष्ट्य काय आहे. तर त्या अक्षर लक्षम नावाचं जे काय प्रौढ साक्षरता कार्यक्रम आहे केरळ सरकारचा त्याच्यामध्ये त्यांनी वयाच्या 96व्या वर्षी शाळेत प्रवेश घेऊन आपलं शिक्षण पूर्ण केलेलं होतं. 2019 मध्ये त्यांना नारी शक्ती पुरस्कार देखील त्या ठिकाणी मिळालेला आहे. ओके, येस. नंतर आहेत कमांडर इंदर सिंग. कोण आहेत हे कमांडर इंदर सिंग? सगळ्यांना माहिती आहे 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये पाकिस्तानची जी एक पाणबुडी होती तिचं नाव होतं PNS गाझी. या PNS गाझी पाणबुडीचा विध्वंस करत युद्धाला कलाटणी देणारे युद्धनायक अशी त्या ठिकाणी ओळख होते. जेव्हा 1971चं युद्ध त्या ठिकाणी सुरू होतं तेव्हा पाकिस्तानची एक पाणबुडी भारतामध्येच्या समुद्रामध्ये आली होती आणि काही ठिकाणी अटॅक करण्याची त्यांची भूमिका होती. सो PNS गाझी नावाची जी काही पाणबुडी होती त्या पाणबुडीला विध्वंस करण्यामध्ये या कमांडर इंदर सिंग यांचा रोल त्या ठिकाणी होता. याच कार्यासाठी त्यांना वीरचक्र पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या कमांडर इंदर सिंग
1971च्या युद्धावेळी INS राजपूत नावाची जी काही भारतीय नौदलाचं जहाज आहे त्याचे कमांडर म्हणून त्या ठिकाणी ते काम करत त्या ठिकाणी होते. ओके, नंतर आहेत मार्टी अहिततिसारी. ओके, मार्टी अहिततिसारी हे फिनलँडचे 10वे अध्यक्ष होते आणि जागतिक शांतता दूत म्हणून त्यांना त्या ठिकाणी ओळखलेलं होतं. संयुक्त राष्ट्राचे डिप्लोमॅट्स म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, मीडिएटर म्हणून देखील काम केलेलं आहे आणि या मीडिएटरच्या माध्यमातूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न त्या ठिकाणी केलेले होते. सो बेसिकली हे लोकसत्ताला आलं होतं. हे कुठल्या देशाचे आहेत? फिनलँड देशाचे आहे आणि त्यांची ओळख काय आहे तर जागतिक शांतता दूत. जेव्हा जेव्हा मोठे मोठे क्रायसिस निर्माण व्हायचे तेव्हा ते युनायटेड नेशनचे डिप्लोमॅट म्हणून त्या ठिकाणी मध्यस्थाची भूमिका पार पाडायचे. त्या ठिकाणी शांतता कशी टिकून राहील ह्यासाठी ते काम करत होते. 2008 मध्ये त्यांना नोबेलच्या शांतता पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं होतं. ओके, नंतर आहेत मायकेल गॅम्बन. जर तुम्ही हॅरी पॉटर नावाची चित्रपट मालिका जर बघितली असेल तर त्याच्यामध्ये प्रोफेसर डंबलडोर तुम्ही पाहिले असतील तर प्रोफेसर डंबलडोरची भूमिका पार पडणारे हे जे काही व्यक्ती होते त्यांचं नाव होतं मायकेल गॅम्बन. त्यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. इथं त्या ठिकाणी दिसतात बघा. जर तुम्ही हॅरी पॉटरची सिरीज बघितली असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोफेसर डंबलडोर माहीत असतील. तर हे डंबलडोरची भूमिका पार पडणारे मायकेल गॅम्बेल यांचे निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. ओके, बाफ्टा नावाचा पुरस्कार जो आहे चित्रपट क्षेत्रासाठी दिला जाणारा तो त्यांना 4 वेळा मिळालेला आहे आणि राणी एलिझाबेथ II यांच्याकडून त्यांना नाईटहूड किताब देखील त्या ठिकाणी मिळालेला आहे. ओके, नंतर तुम्ही लिज्जत पापड खाल्लं असेल बघा. तर लिज्जत पापडच्या संस्थापिका जसवंतीबेन पोपट यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे. 2021 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. मी थोडं वाचलं होतं जेव्हा यांच्याबद्दल निधन झालं होतं तेव्हा. जेव्हा ह्या लिज्जत पापडची स्थापना झाली तेव्हा इन्व्हेस्टमेंट होती ₹18 इन्व्हेस्टमेंट करून या जसवंतीबेन पोपट आणि त्यांच्या सहकार्यांनी या लिज्जत पापडची स्थापना केली होती. आज या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर आहे 16,000 कोटी. यू कांट इमॅजिन. आणि जवळजवळ 45,000 महिलांना दर महिन्याला रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ह्या लिज्जत पापडकडे त्या ठिकाणी आहे. ओके, सो इनिशियल ₹18 इन्व्हेस्टमेंट करून ह्या लिज्जत पापडची स्थापना करण्यात आली. तीच कंपनी आज 1600 कोटी रुपयांची त्या ठिकाणी झालेली आहे. ओके, सो जसवंतीबेन पोपट ज्यांनी लिज्जत पापडची स्थापना केली त्यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. पद्मश्री त्यांना मिळालेला आहे 2021 मध्ये. ओके, येस. सो नेहमीप्रमाणे आपण आता क्विक रिव्हिजन करूयात. क्विक रिव्हिजनमध्ये अतिशय महत्त्वाच्या गोष्टी ज्या परीक्षेच्या दृष्टीनं गरजेचं आहे तेवढ्याच आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, येस. सो पहिली व्यक्ती आपण बघितली भीषण सिंग बेदी. ओके, भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि लेफ्ट हँडेड स्पिनर. ओके, आंतरराष्ट्रीय स्तरावर 67 कसोटी सामने खेळले आणि त्याच्यामध्ये त्यांनी 266 विकेट मिळवल्या. प्रथम श्रेणी क्रिकेट म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये ते 370 सामने खेळले आणि 1560 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. आत्तापर्यंत त्यांनी 14 वेळा 5 बळी त्या ठिकाणी घेतलेले आहेत. भारतीय संघाचे प्रशिक्षक होते, दिल्ली संघाचे कर्णधार देखील त्या ठिकाणी होते. पद्मश्री आणि सी के नायडू पुरस्कार देखील मिळालेला आहे. नंतर MS गिल जे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यांचं निधन झालेलं आहे. 1996 ते 2001 या काळासाठी ते निवडणूक आयुक्त होते. त्यांच्याच काळामध्ये EVMच्या माध्यमातून मतदानाला सुरुवात झाली. राजकारणात प्रवेश करणारे ते माजी मुख्य निवडणूक आयुक्त त्या ठिकाणी होते. 2004 ते 2016 मध्ये ते पंजाब राज्यातून राज्यसभा खासदार त्या ठिकाणी होते. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री, सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. पद्मविभूषण त्या ठिकाणी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. काही पुस्तकं देखील त्यांनी लिहिलेली आहेत. अँड राईट ह्या एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होत्या प्लस वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेटर देखील त्या ठिकाणी होतात. भारतामध्ये वन्यजीव चळवळीचा पाया रोवण्यामध्ये त्यांची मोलाची भूमिका होती. भारतामध्ये वन्यजीव निधीची स्थापना करण्यामध्ये त्यांनी देखील मदत केलेली होती. इंदिरा गांधी यांच्या विश्वासू सल्लागार होत्या. 1972 मध्ये जे काही टायगर टास्क फोर्स होता त्याचे सदस्य त्या ठिकाणी होता. नेदरलँड असेल, ब्रिटन असेल यांनी पुरस्कार दिलेले होते प्लस एमी पुरस्कार देखील मिळाला होता. कार्ती आणि अम्मा यांचं वयाच्या 101 वर्षांनी निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. केरळ सरकारचं अक्षर लक्षम नावाचा जो काही प्रौढ साक्षरता कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये वयाच्या 96व्या वर्षी त्यांनी शाळेत ॲडमिशन घेऊन आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. पोस्टल गर्ल म्हणून प्रसिद्ध होत्या. कॉमनवेल्थच्या लर्निंग गुड अँबॅसेडर म्हणून देखील काम केलेलं आहे. 2019 मध्ये नारी शक्ती पुरस्कार जो केंद्र सरकारचा आहे तो देखील मिळालेला आहे. बेअर फूट इम्प्रेस नावाचा माहितीपट त्यांच्या जीवनावर आधारित आहे. नंतर 1971च्या युद्धामध्ये पाकिस्तानची PNS गाझी नावाची जी काही पाणबुडी आहे ती विध्वंस करत
त्यावेळच्या युद्धाला कलाटणी देणारे युद्धनायक कमांडर इंदर सिंग यांचं निधन झालेलं आहे. त्यामध्ये INS राजपूतचे कमांडर होते. त्यांना वीरचक्र पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. मार्टी अहतिसारी यांचं निधन झालेलं आहे. ते फिनलँडचे अध्यक्ष होते. जागतिक शांतता दूत म्हणून काम केलेलं आहे. युनायटेड नेशनचे डिप्लोमॅट्स होते. बऱ्याच ठिकाणी त्यांनी शांततेचे मेडिएटर म्हणून त्यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांना 2008 मध्ये नोबेलचा शांतता पुरस्कार देखील मिळालेला आहे. हॅरी पॉटर चित्रपटांमध्ये प्रोफेसर डंबलडोरची भूमिका पार पाडणारे मायकल कॅम्बल यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. लिजत पापडच्या संस्थापिका जसवंतीबेन पोपट यांचं निधन झालेलं आहे, ज्यांना 2021 मध्ये पद्मश्री पुरस्कार देखील मिळालेला आहे. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनांचे. तोपर्यंत धन्यवाद.